कारण या भक्ती उत्सवासाठी खास करून पोलीस अधीक्षक सन्माननीय ज्योती क्षीरसागर या सुरुवातीपासून आपल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. मनमुराद अगदी आनंद घेत आहेत. मी मगापासून भीतीनं बघतोय त्यांच्याकडं, एवढा व्यस्त वेळापत्रकामधून सुद्धा त्या वेळ काढून या ठिकाणी अगदी सत्संगामध्ये हरवून गेलेले आहेत. अगदी थोडक्यात त्यांचा मी परिचय सांगेन. आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी रत्नेश्वर भयांच्या हस्ते करणार आहोत आणि काही वेळ आपल्याला ते मार्गदर्शनही करणार आहेत विद्यार्थीला. श्रीमती ज्योती क्षीरसागर, पुणे, मराठीमध्ये आपण पोलीस अधीक्षिका असं म्हणतो. त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सर्व परिवारामार्फत हार्दिक स्वागत करतो. थोडक्यात परिचय त्यांचा करून देईल. त्यांचं शैक्षणिक पात्रता जी आहे ती LLB पर्यंत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि 2009 मध्ये थेट DYSP या मोठ्या पदावरती त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी 2015 मध्ये आपला कार्यभार हाती घेतलेला आहे. अनेक साऱ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे आणि अशा थोर उच्च विद्या विभूषित असणाऱ्या श्रीमती ज्योती क्षीरसागर मॅडम या आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत. त्याबद्दल मी आदरणीय रत्नेश्वर शेटे भयांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते माननीय क्षीरसागर मॅडम यांचा सत्कार करावा. मंचावर असणारे गुरुवर्य आणि या ठिकाणी जमलेल्या सुरगावच्या नागरिकांना अभिवादन करते. आज या कार्यक्रमासाठी माळीसाहेबांनी मला सांगितलं की तुम्हाला हसूर तुम्हाला यायचं आहे आणि असा कार्यक्रम आहे. मला सांगायला खूप आवडेल की हसूर तुम्हाला मी यापूर्वी फार वर्षापूर्वी आले होते. माझा खूप आधीचा परिचय आहे आणि त्याही आधीचा परिचय आहे श्री 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 रविशंकर या कुटुंबाशी. मी 2002 पासून कोडोली केंद्रामध्ये जुडलेले होते आणि तेव्हाच आमचे लोक आजही खूप पुढे गेले आहेत. काही कामाच्या निमित्ताने तुमच्याशी बोलायची संधी मिळतीये. मी थोडस मला जर इथं बोलवलं आहे तर मी तुमच्याशी संवाद साधण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तुमच्या भाषेमध्ये. तुम्हाला हे खूप सुंदर गाव आहे. माझ्या बरोबर मी चांगल्या पदावर कार्यरत आहे. या ठिकाणी जमलेल्या ज्या सगळ्या मुली आहेत, सगळ्या माता आहेत आणि पुरुष वर्ग पण आहे. आज आपण सगळ्यांचे स्टेटस बघितले असतील ना. मोबाईल वापरतात या 5 ओळी सोडल्या तर ते सगळे मला तरुण वर्ग दिसत आहे. आज आपण मदर्स डे साजरा करतो. मदर्स डे साजरा करत असताना मला पहिल्यांदा असं सांगावं वाटतं की या स्त्रीमध्ये जे काही शक्ती आहे एक माता म्हणून, ते समाजकारण आहे ना. आपण या स्टेजवर बसलो आहे, एक समाज आहे, कुटुंब आहे. समाजामध्ये इतके वेगवेगळे गोष्टी आहेत. हा समाज निर्माण करण्याचं कामच बाईनं केलं. जेव्हा पूर्वी माणूस माहित असेल ना तुम्हाला, रानावनात फिरायचा, इतर प्राण्यांसारखे आपणही प्राणी म्हणून वावरत होतो. पण जेव्हा मुलं संगोपन ही गोष्ट आली, मुलांचं अवघडले पण आलं, प्रेग्नन्सी आली, त्यावेळी बाईला स्थिर व्हावं लागलं आणि ती स्थिर झाली गुहेत. बाळ जेव्हा जन्माला आलं त्याला सांभाळण्यासाठी त्याच्या आधीच्या
अवघडलेपणासाठी तिला गुहेत थांबावं लागलं. बायका काय करायला लागल्या, त्यांना वेळ मिळाला तर ते इकडं तिकडं बघू लागल्या, निरीक्षण करू लागल्या आणि त्यांच्या असं लक्षात आलं, अरे बी पडला ना, ह्या बीतून झाड येतं आणि ह्या झाडालाच परत त्या बीसारखे अनेक हजारो बी लागतात. आणि बाईच्या या निरीक्षणातून शोध लागला शेतीचा. मुलांना सांभाळायचं, बाकी गोष्टी सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे मुलांचा खाऊ पिऊ, त्यांचं संरक्षण. म्हणजे आज जो आपण समाज म्हणून इथं जमलो आहे ना, हिची उद्गातीच आहे एक स्त्री, माता म्हणून नाही. तर या समाजाच्या उद्गातीचा म्हणून आज तुम्ही सन्मान करता. आणि मला खरोखर असं सांगावंसं वाटतं, पुरुषांनी एकच काम केलं, शिकार करण्याचं. पुरुष आज म्हणतात बघा, मल्टीटास्किंग करतो. आपण सगळे ऐकतो मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग म्हणजे काय? एका वेळेला अनेक गोष्टी करणं. अनेक लोकांशी, म्हणजे आमचे मिस्टरांशी बोलताना, अनेक लोकांशी बोलताना ते सारखं सांगतात, मी मल्टीटास्किंग करतो. मला सांगावंच वाटतं, पुरुष एका वेळेला एकच काम करतो. शिकार करताना एकाग्रता करावी लागते, एका वेळेला एकच एकाग्र करता येतं. तसेच आपलं इंजिनिअरिंग आहे, तसेच आपण आहे, जसे आपण करतो. आणि बाईचं काय झालं, एकाच वेळेला अनेक गोष्टी करायच्या. त्यामुळे मल्टीटास्किंग हे फक्त तुम्ही करू शकता आणि खूप अप्रतिम करू शकता. आता ह्याचा अर्थ असा नाही मी काही वेगवेगळ्या गोष्टी करत आहे, पण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, बघा करिअर बद्दल विचार करतो आपण, आहे ना. मुलींच्या करिअर बद्दल वेगळा विचार करतो, मुलांच्या करिअर बद्दल. जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा असं असायचं, मुलगी असेल तर डॉक्टर होणार, जास्तीत जास्त शिक्षक, आणि मुलगा असेल तर इंजिनिअरिंगला जाणार. मुलाच्या शिक्षणावर थोडासा खर्च केला जायचा, कारण ते इन्व्हेस्टमेंट असायचं पुढच्या भविष्याचं. मला तुम्हाला दोन गोष्टी सगळ्यांना सांगायच्या आहेत, महिलांना पण. आज आपण बघत आहे समाजकारणामध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या पदांपासून लोकसभा राज्यसभेपर्यंत किंवा प्रशासनामध्ये सगळीकडे रिझर्वेशन आहे महिलांना. हे रिझर्वेशन आहे याच्यासाठी की तुमची कॅपॅबिलिटी किंवा तुम्हाला समाजामध्ये त्या तुमच्या क्षमतांपर्यंत येऊ दिलं गेलं नाही काही कारणांमुळे, पण आज ते येण्याची संधी आहे. आता करिअर निवडताना, जेव्हा हे करिअर निवडताना, ह्या लोक इकडे बघितलं आहे मी या भागामध्ये, हा जो भाग आहे इकडचा, फार फोकस केलं जातं. आपण कधी विचार करत नाही कशाचा, आयएसचा आपण विचार करत नाही, आयपीएसचा आपण विचार करत नाही, डीवायएसपीचा आपण एकच विचार करतो, फौजदारचा. गतीनं, पण आपल्या क्षमता इतक्या जास्त आहेत, कारण मी असे लोक बघितले आहे, ऑक्टोबर तेव्हा ऑक्टोबर मार्च असं असायचं. असे 10 वेळा बसलेली पोरं आता क्लास 1 म्हणून आहे. मग या क्षमता कधी माहित होतात आपल्याला, जेव्हा कधी आपण प्रेक्षक म्हणून नाही, खेळाडू म्हणून स्वतःला बघितलं तर. म्हणून खेळाडू होणं फार महत्वाचं आहे, आपण त्यात सहभागी होणं फार महत्वाचं आहे. मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत फक्त तुम्हाला. तुम्ही पालक म्हणून असेल किंवा तुम्ही विद्यार्थी म्हणून असेल, जेव्हा तुम्ही करिअरचा विचार करता तर मी आणि 5 मिनिटाचा वेळ घेईन आणि तुम्ही या गोष्टींचा प्रकर्षाने विचार करावा. मी भोपाळला एका ट्रेनिंगला गेले होते. करिअर निवडताना काय बघायचं, पाहिजे आपण, मी इथं आहे, मी पोलीस अधीक्षक आहे म्हणून मी पोलीस अधीक्षक व्हायला पाहिजे का, किंवा आणखी काय कोण दिसलं म्हणून तसं झालं पाहिजे का, तर असं नाही. तर काय बघितलं पाहिजे सांगते. मी भोपाळला गेले होते आणि तिथे गृहस्थ होते, त्यांना आम्ही 9-10 एसपी होतो पूर्ण भारतातून, आणि त्यांना आमच्या समोर आणलं आणि त्यांना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलं. तरी मार्गदर्शन करत असताना ते गृहस्थ इंडस्ट्रियलिस्ट होते भोपाळमध्ये, खूप मोठी इंडस्ट्री होते त्यांच्या. पण ते आमच्या समोर आले आणि आम्हाला म्हणाले, मी खूप मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे हे तुम्हाला माहित आहे, मी खूप श्रीमंत माणूस आहे हे तुम्हाला माहित आहे, पण तुम्हाला हे माहित आहे का की माझे केस आहेत ना, केस हे वीक आहे, हे खोटे केस आहेत.
हा माझा चेहरा आहे ना, ह्याच्यावर 23 सर्जरी झालेले आहेत. हे प्लास्टिक सर्जरी आहे, जे दिसतंय ना चकचकीत. हे जर काढलं तर मी इतका कुरूप आहे. माझी जी बचाळी आहे ना दात, हे माझे ओरिजिनल दात नाहीत, हे बचाळी आहे. हे जर सगळं काढलं तर मी इतका कुरूप आहे की तुम्ही मला बघणारही नाही. इतकी कुरूपता आहे माझ्यामध्ये. पण एवढं घेऊन मी इतका यशस्वी कसं झालो? तर त्यांनी सांगितलं, मी यशस्वी कसा झालो तर मी PhD करण्यासाठी अमेरिकेला गेलो होतो. हे कॅन्सर व्हायच्या, कारण ते कॅन्सर पीडित होते आणि त्या कॅन्सरमुळे त्यांच्यावर इतकी सर्जरी, डोक्याचे केस जाणं, विकृपता येणं, हे सगळं झालं होतं. ते म्हणजे ह्या दरम्यान जेव्हा मी माझ्या करिअरचा विचार करत होतो, मी PhD साठी अमेरिकेला गेलो. अमेरिकेला माझे गाईड होते, गाईड, गुरु. PhD करताना गुरु करावंच लागतं. आणि माझे गुरु होते, त्यांना भेटण्यासाठी मी गेलो. पहिल्या दिवशी त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली, आमची ओळख झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला परत बोलवलं, आमच्या थिसिस बद्दल बोलणं झालं. तिसऱ्या दिवशी झालं, मग मी हळूच विचारलं, सर तुम्हाला मुलं बाळ किती? आता पहिल्या दिवशी भेटल्यानंतर आपण हेच विचारणार ना, दुसऱ्या दिवशी भेटल्याबद्दल तुम्ही मला विचारणार मुलं बाळ किती आहेत, नवरा काय करतो. तसं त्यांचं हे संभाषण सुरू झालं. आणि मग त्यांनी हळूच गुरुजींना विचारलं, त्यांच्या गाईडला विचारलं, तुम्हाला मुलं बाळ किती आहेत? ते म्हणजे मला एक मुलगा आहे. ते म्हणजे काय करतो? ते काय ठीक आहे. इकडे तिकडे बघतात, तिथे त्यांना कोणी दिसत नाही. तिथे एक माणूस दिसतो की जो काही खेळमुळे ठोकत असतो. ते दुसऱ्या दिवशी परत येतात, त्यांची क्युरिओसिटी तशीच राहिलेली असते. तुमचा मुलगा तो काय तिथे आहे? ते जवळ जातात तर गृहस्थ त्याच्याने विचारतात, मला गुरुजींच्या मुलाला भेटायचं आहे. इतके मोठे गुरुजी, इतके मोठं नाव, भारतापर्यंत त्यांचं नाव, म्हणून तर ते तिथे गेले होते. त्यांचा मुलगा काय करतो हे फार क्युरिओसिटी होती. म्हणून ते म्हणजे कुठं आहे तो, काय करतो? तर ते म्हणजे मला गुरुजींच्या मुलाला भेटायचं आहे. तिथे जाऊन तो मीच गुरुजींचा मुलगा आहे. काय करताय? मी खुर्ची बनवतोय. काय बनवतोय? खुर्ची. तो म्हणतो की ठीक आहे, हे छंद म्हणून खुर्ची वगैरे बनवत असेल, डिझाईन बनवत असेल. दुसऱ्या दिवशी ते परत जातात त्याच्या जवळ आणि त्याला आवर्जून विचारतात, तुम्ही खुर्ची वगैरे बनवता ठीक आहे, पण तुम्ही पोटा पाण्यासाठी काय करता? तुमचे इतके मोठे गुरुजींची मुलं का आहे तुम्ही? तुमचं शिक्षण काय? तर तो म्हणतो काही नाही, मी खुर्च्याच बनवतो. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही कालपासून मला तिसऱ्यांदा विचारताय की मी काय करतो, मी खुर्च्या का बनवतो? नाही हो, तुमचे वडिलांचं इतकं मोठं नाव, इतकं मोठं शिक्षण, इतकी मोठी पात्रता, आणि तुम्ही काय हे खुर्च्या बनवताय? अहो भागामध्ये कुठेही फिरून बघा, सगळ्या घरांमध्ये माझ्याच कारखान्यात तयार केलेलं फर्निचर आहे. आणि ह्या भागामध्ये हे जे आहेत ना गुरुजी, त्यांना माझ्या कामामुळं माझे वडील म्हणून ओळखतात. त्यांचा मुलगा म्हणून मला इथं कोणीच ओळखत नाही. मला सांगायचा मतितार्थ हा आहे, तुम्ही काय करता? खुर्ची बनवता, टेबल बनवता, का अधिकारी आहे, का आणखी कोण आहे, संशोधक आहे? यांनी काही फरक पडत नाही. फरक पडतो ते तुम्ही कसं बनवता, तुमच्या कामामध्ये तुम्हाला किती इंटरेस्ट आहे आणि किती न्याय देता तुम्ही कामाला. मला सांगायचं हेच आहे, अधिकारी व्हा, शेतकरी व्हा, पण आपल्या कामामध्ये आपलं प्रावीण्य इतकं पाहिजे की त्या कामामुळं तुम्हाला लोकांनी ओळखलं गेलं पाहिजे. आणि करिअरची निवड करतानाही मुलांवर आपण हे थोपवलं नाही पाहिजे, तू हे हो, तू ते हो. त्यांनी त्याचं स्वीकारलं पाहिजे. आता मी शेवटची ही स्वीकारार्हता काय आहे हे तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. काय आहे हे सांगणार आणि मग मी आपली रजा घेणार. रामायण माहिती आहे सगळ्यांना? स्वीकारार्हता म्हणजे काय? आज मी हे ड्रेस घातला आहे, मी स्वीकारलं आहे. मला आज ग्रीन कलरचं साडी ड्रेस घालायचं आहे, हे मी स्वीकारलं. आज मला इथं बोलायचं आहे, हे मी स्वीकारलंय. आज मला इथे यायचं आहे, हे मी स्वीकारलं, मगच ते मी कृतीत उतरेल. रामायण माहिती का सगळ्यांना? गोष्टीत सांगते मग तुमच्यापर्यंत पोहोचेल, असं सांगितलं तर पोहोचणार नाही. रामायण माहिती आहे ना सगळ्यांना? राम राजाच्या वडिलांचं नाव दशरथ राजा. दशरथ राजाला 3 बायका. सगळ्यांना माहित असेल दशरथ राजाला 3 बायका. पहिल्या बायकोचं नाव आहे कौशल्या, ज्यांच्या पोटाला राम जन्मले. सुमित्रा आणि कैकेयी. कैकेयीच्या पोटी भरताचा जन्म झाला. कैकेयी
राणी आहे ना, ही शूर पराक्रमी राजाबरोबर लढाईला जायची, राजाबरोबर राज्यकारभार करत होत्या. त्या अतिशय वीरांगना होत्या. त्यांच्या या सगळ्या गोष्टींमुळेच दशरथ राजांनी त्यांचा स्वीकार. एकदा लढाई करत असताना दशरथ राजाचा प्राण वाचवते कैकेयी. सगळ्यांना माहिती आहे, आपण ऐकलेलं आहे. इतक्या भक्ती रसात आपल्याला मगाचपासून खेळवून ठेवले, आपल्याला तेच सांगतात. एकदा काय होतं, दशरथ राजाचे प्राण वाचवतात कैकेयी. आणि तुम्ही माझे प्राण वाचवले आहे, तुम्ही काही मागा माझ्याकडे, काय काही पण मागा, माझे प्राण हे तुमचेच आहे, तुमचीच देण आहे, तुम्ही माझ्याकडे काहीही मागा. तर राणी म्हणते, राजा हे माझा वर तुमच्यावर उदार राहिला, मला जेव्हा काही गरज असेल तेव्हा मी तुमच्याकडून ते मागून घेईन. मागायची वेळ येते, कधी वेळ येते, जेव्हा राजांना राजा म्हणून घोषित केलं जातं, तेव्हा कैकेयीला वाटतं नाही, माझाच मुलगा गादीवर बसला पाहिजे. राजाकडे जाते आणि राजांना म्हणते, राजा माझा एक वर तुमच्यावर उदार आहे आणि तो वर मला तुम्ही आज द्यायचा. राजा पण आनंदी असतात. दुसऱ्या दिवशी राम राजा होणार असतो. काही मागा, मी खूप खुश आहे, कारण माझं उत्तरदायित्व आज देत आहे मी. माझा मुलगा उद्या राज्यकारभार करणार आहे, तर तुम्ही माझ्याकडे काही मागा. तुम्ही रामाला गादीवर बसवणार नाही, तुम्ही भरताला गादीवर बसवणार. राजा फार विनवण्या करतात, अरे असं काही मागू नका, तुमचं माझ्याशी काय असेल ते मागा, पण याच्याबद्दल माझ्याकडे काही मागू नका. पुढे काय होतं, एवढ्यावर थांबत नाही कैकेयी. कैकेयी म्हणतात, राम राजा होणार नाही, भरत गादीवर बसेल, पण रामाला वनवासाला जावं लागतं. राजा हतबल होतो. राजा म्हणतो, असं काही म्हणू नका, कारण मी माझ्या मुलाला आता उद्या गादीवर बसवत आहे. तुमचं आणि माझं काय आहे, तुम्ही आपल्यात बघून घेऊ, तुम्ही काय माझ्याकडे हे वर मागू नका. पण राणी म्हणती, नाही, रघुकुल तिलक वंशातले आहात तुम्ही, प्राण जाय पण वचन न जाय, तुम्ही हे पूर्ण केलं पाहिजे. राजाचा नाईलाज होतो आणि राजा सांगतो की उद्या भरत गादीवर बसे आणि राम वनवासाला जाईल. रामाला बोलवतात आणि सांगतात की तुला उद्या वनवासाला जायचं आहे. तरी राम हा देव आहे, ठीक आहे, उद्या वनवासाला जायला तयार आहे. सांगितल्याप्रमाणे अंमलबजावणी होते. सगळे राज अलंकार असतात ते उतरवण्यात येतात आणि राम वनवासाला जायला निघतात. रामाबरोबर वनवासाला जायला निघतात लक्ष्मण आणि त्यांची पत्नी सीता. लक्ष्मण तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे, त्याची चिरफड होती. राजा म्हणतो, अरे बदली झाली, फक्त आदेश आलेले आहेत, फक्त चार्जच घ्यायचा आहे, द्या डाऊन. काय आहे, तुम्ही असे तसे घोषित राजा आहे, तुम्ही यांना बंदिवान करू शकता आणि स्वतः गादीवर बसू शकता, तुम्हाला घोषित केलेलं आहे. पण काय होतं, ते जाताना म्हणतात, मी दशरथांचं दर्शन घ्यायला जाणार आहे, तुम्ही माझ्या बरोबर येणार असेल तर चला. पण महालक्ष्मी खूप चिडचिड करतात, अरे त्याच माणसामुळे तुम्हाला वनवास झाला, त्याच्यानी राणीच होतं, बघून घेतला असतं, त्या दोघांचं होतं, ते कॉन्ट्रॅक्ट होतं ते त्या दोघांचं होतं, त्यामध्ये आम्ही कुठं आलो, त्यांचे ते बघून घेतील दोघं नवरा बायको काय आहे ते, तुम्ही त्यांचं कशाला दर्शन घ्यायला जाता. त्याप्रमाणे राम म्हणतो, तुम्ही यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका, मी दर्शन घ्यायला जाणार. मध्ये जाऊन दशरथाच्या महालात जाऊन घेतात आणि वनवासाला जातात. त्यानंतर कौशल्याच्या महालात जातात. अशीच लक्ष्मणाची चिडपड की तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका, ह्यांच्यामुळेच तुम्हाला वनवास झाला. तर ते शेवटी ते जायला निघतात, तेव्हा ते जातात कैकेयीच्या महालात. लक्ष्मण खूप शिव्या देतात, खूप शिव्या देतात, ह्या बाईंमुळेच तुम्हाला वनवास झाला, हे सगळं जे भोगायला आला आहे हे कैकेयीमुळे आला आहे, तुम्ही कशाला त्यांचे आशीर्वाद घ्यायला चाललात. ते म्हणतात, नाही, कैकेयीचे आशीर्वाद घेणार. आणि त्याप्रमाणे ते कैकेयीच्या महालातून बाहेर येतात. कैकेयीच्या महालातून बाहेर आल्यानंतर ते लक्ष्मणाला म्हणतात, अरे लक्ष्मणा, कुणी दिलाय, दशरथाने दिला, कैकेयीने दिला किंवा कौशल्याने दिला,
म्हणून मी हा वनवास स्वीकारलेला नाही. मी डावलू शकलो असतो, मी म्हणलो असतो मी नाही जाणार आहे वनवासाला. मी वनवासाला चाललो आहे कारण हा वनवास मी स्वीकारला आहे. मी स्वीकारला आहे. त्यामुळं जोपर्यंत, नाहीतर काय झालं असतं बघा, सगळा वनवास काय झाला असता, शिव्या देण्यात गेला असता आणि कुठेही रामायण घडलं नसतं. जे काही मोठं आपण रामायण आज बघत आहे ते घडलं नसतं. त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट जोपर्यंत, मग तो आनंद असो, दुःख असो, कर्तृत्व असो किंवा आणखी काही असो, जोपर्यंत तुम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत ते तुमच्या वाट्याला येणार नाही. त्यामुळे तुमची स्वीकारार्हता फार मोठी आहे. आणि मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही आनंद स्वीकारलात तर जग आनंदी आहे, तुम्ही दुःख स्वीकारलात तर जग दुःखी आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते आणि तुमच्या करिअरसाठीही, तुमच्या भावी आयुष्यासाठीही शुभकामना चिंतते. आणि आपली परवानगी घेऊन मला बोलण्याची संधी दिली, मला या ठिकाणी बोलवलं आणि अतिशय सुंदर भक्तिरसामध्ये ज्यांना आम्हाला आस्वाद दिला त्या भक्ती मंडळांचाही आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी 2 शब्द संपवतो. थँक्यू.